जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बैलगाडा शर्यत बॅनर एडिटिंगवरती व्हिडिओ बनवला आहे। जो काही बिनजोडचा बॅनर असतो तर त्या बॅनर डिझाईनवरती आपण आजचा जो काही व्हिडिओ असेल तो इथे बनवला आहे। तर डिझाईन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय, तुम्ही डिझाईनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर अशा प्रकारची डिझाईन तयार करण्यासाठी जेवढं काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, प्लस तुम्हाला डिझाईनची PLP फाईलसुद्धा मी दिली आहे। तर डिझाईन तयार कशी करायची याची A to Z प्रोसेस तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे आणि जो काही मटेरियलचा पासवर्ड असेल तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बोलून मी सांगणार आहे। आणि तुम्हाला या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रेग्युलर येत असतात। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे आले माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती। तर मित्रांनो मटेरियलमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड आणि जे काही आपल्याला लागणारे PNG आहेत ते तुम्हाला तिथे मी दिले आहेत। तर PLP फाईलचा वापर करून डिझाईन तयार कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे। तुम्हाला जर मटेरियल डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही डाउनलोड करा आणि PLP फाईलमध्ये तुम्ही चेंजेस करून डिझाईन तिथे तयार करा, कारण तुम्हाला तिथे 4 ते 5 मिनिटं डिझाईन तयार करायला लागतील। PLP फाईलची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, सिम्पली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचे आणि जी काही लिंक असेल त्यावरती क्लिक करून आपली जी काही PLP फाईल असेल ती तुम्हाला इथे सिम्पली डाउनलोड करून घ्यायची। तर PLP फाईल डाउनलोड कशी करायची हे तुम्हाला माहितीच असेल, तरी पण तुम्हाला एकदा मी करून दाखवतो। तर PLP फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपली जी काही फाईल असेल ते फाईल तुम्हाला इथे फाईल मॅनेजरमध्ये एक्सट्रॅक्ट करून घ्यायची। तर सिम्पली एक्सट्रॅक्टवरती क्लिक करायचे, फोल्डर क्रिएट करून घ्यायचे आणि जो काही तुम्हाला मटेरियलचा पासवर्ड मी सांगणार आहे तर तो 4 अंकी पासवर्ड तुम्ही इथे टाकल्यानंतर आपली जी काही फाईल असेल ते फाईल तिथे अनझिप होऊन जाईल। आणि मित्रांनो पासवर्डसाठी प्लीज कोणी इथे कमेंट करू नका, कारण पासवर्ड हा मी व्हिडिओमध्ये देत असतो। तर आता आपली फाईल इथे एक्सट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन इथे ओपन करून घ्यायचे। तर आता इथे पिक्सेल ॲपमध्ये PLP फाईल ओपन करण्यासाठी बऱ्याच जणांना अडचण येत आहे। तर जर तुम्हाला सुद्धा PLP फाईल पिक्सेल ॲपमध्ये ॲड करण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्हाला आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करायचे। तिथे मी वापरत असलेलं पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिलं आहे, ते तुम्ही ते डाउनलोड करा, त्यानंतर तुम्हाला काही अडचण येणार नाही। तर आता मी इथं माझं पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन ओपन केलं आहे। तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं, ओपन .PLP फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचे। वरती तुम्हाला PLPचा एक सिम्बॉल बघायला भेटेल, त्यावरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट केली असेल सिम्पली तुम्हाला ते फोल्डर इथे ओपन करून घ्यायचं। तर आपलं जे काही फोल्डर असेल ते फोल्डर मी इथे ओपन करून घेतो। तर फोल्डर ओपन केल्यानंतर PLP फाईलवरती क्लिक करायचे, ओपन अँड ॲडवरती तुम्हाला क्लिक करायचे। आपली जी काही PLP फाईल असेल ते इथे सिम्पली ओपन होऊन जाईल। तर आता इथे चेंजेस करायसाठी तुम्हाला लेअर आयकॉनवरती क्लिक करायचे आणि सर्वात जे काही बैलाच्या PNGचे जे काही लेअर असेल ते लेअर तुम्हाला इथे हाईड करून घ्यायचे आणि तुमचे जे काही बैलाचे PNG असेल ती PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला जेवढं काही टेक्स्टच्या लेअर दिसत असेल तर या सर्व टेक्स्टच्या लेअरचा लॉक तुम्हाला इथे काढून टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ज्या टेक्स्टमध्ये चेंजेस करायचे असतील त्यावरती डबल क्लिक करायचे। त्यानंतर तुमचे जे काही चेंजेस असेल ते तुम्हाला इथे करून घ्यायचे। तर इंडियन फॉन्ट कन्वर्टरमध्ये तुम्हाला फॉन्ट कन्वर्ट करून ते काही चेंजेस तुम्हाला इथे करायचे, तर ते तुम्हाला माहिती इथे असेल। तर जो काही मटेरियलचा पासवर्ड असेल तो तुम्हाला इथे सांगतो। तर मटेरियलचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 6480। ओके, तुम्हाला हा पासवर्ड टाकायचा आहे। त्यात आपली जी काही फाईल असेल ते फाईल इथे अनझिप होऊन जाईल। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं। आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू अशा जगा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।